TY मी ड्रॉपआउट आहे ऑल सब्जेक्ट्समध्ये. वडील रिक्षा ड्रायव्हर आहेत आणि आई घरकाम करते. मग मित्रांच्या बरोबर गेला आणि त्यांनी कॉफी विकली. उरलेला अजूनही 10 बाय 10च्या खोलीत तुम्ही राहता? ऑफिसमध्ये साफसफाई झाडू मारायचो, क्लायंट आली क्लायंटला कॉफी द्यायचो. मला 250 रुपये मिळायचे दिवसाला. भिकाऱ्याच्या बाजूला झोपला. चादरी झोपलेलो, रात्री 2 वाजता खूप थंडी होती. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात देव म्हणून येते आणि तुम्हाला मदतीचा हात देते. ती व्यक्ती कोण होती? धोनीपेक्षा चाणाक्ष बुद्धी त्यांची होती. तू सूर्यकुमार यादवला गप्प केलेलं. मी एवढा घाबरट मुलगा होतो, 2 मित्र असेल त्यांच्यापासून बोलत नसायचो, सेल्फ कॉन्फिडन्स नसायचा. मराठी माणसं एकमेकांचे पाय खूप खेचतात. ते लोक तेव्हा नसते बोलते, तेव्हा इगो आर्ट नसता झाला आणि आज मी ते नसतो. गेल्या काही दिवसात क्रिकेट म्हटलं की सगळं लक्ष इंडियन टीमवर, IPLवर आणि त्या मोठ्या ग्लॅमरस मैदानांवर जातं. पण मैदानाचा एक कोपरा असा आहे जो सीझन बॉलच्या तुलनेत काहीसा दुय्यम म्हणून पाहिला जातो, तो म्हणजे टेनिस क्रिकेट. टेनिस क्रिकेट म्हटलं की लोकांच्या डोक्यात लगेच आता हा काय गल्लीत खेळणारा असेल असा विचार येतो. पण आज आपण ज्या व्यक्तीला भेटणार आहोत त्यानं या स्टिरिओ टाईप फुलटॉसला सुपला शॉट मारला आहे. हा मुलगा टेनिस क्रिकेट विश्वात एका वेगळ्याच प्रकारे मास्टर आहे. त्यानं उभं केलं आहे तब्बल 15 कोटींचं साम्राज्य, आणि तेही अशा क्षेत्रात जिथे आजवर फारशा मराठी जनांनी पायऱ्या चढलेल्या नाही आहेत. मराठी माणूस धंदा करत नाही असं जेव्हा कोणी म्हणतं तेव्हा त्यांना थेट या मुलाची कहाणी ऐकवायलाच हवी. त्यानं केवळ एक व्यवसाय उभा केला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना एक डिजिटल व्यासपीठ दिलेलं आहे, एक ओळख दिलेली आहे. तर आजच्या खरे सांगेन या विशेष एपिसोडमध्ये आपण भेटूया संतोष नाणेकर यांना. संतोष, तुझं स्वागत आहे या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. आणि हे जाणून घ्यायचं आहे आम्हाला की तुझी कंपनी नेमकी कसली आहे. माझं नाव संतोष नाणेकर, CEO अँड फाउंडर tenniscricket.in. बेसिकली टेनिस बॉल क्रिकेट, जसं तुम्ही सांगितलं, टेनिस क्रिकेटला नेहमी दुय्यम स्थान मिळायचं. मी देखील 5 ते 6 वर्ष मुंबईमध्ये प्रोफेशनल क्रिकेट खेळलो आहे. बरं. विक्रोलियन्स करून एक टीम होती, त्या टीममध्ये मी खेळलो आहे. आणि बेसिकली मी बिलॉंग करतो स्पोर्ट्स ब्रॉडकास्टिंगमध्ये, आणि आम्ही भरपूर स्पोर्ट्स केलेले, पण बेसिकली 90% आम्ही टेनिस बॉल क्रिकेट हे लाईव्ह करतो. यूट्यूबवर आमचा चॅनल आहे. 20 लाख 2 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत, आणि भारतातले किंवा भारताच्या बाहेरच्या जेवढ्या मोठ्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्पर्धा आहेत त्या आम्ही ब्रॉडकास्ट करतो. बरं. आणि ही कंपनी आता काय स्वरूपात उभी राहिलेली आहे, म्हणजे आता त्याचा आवाका किंवा पसारा कितपत मोठा पसरलेला आहे? 2013मध्ये मी चालू केलं. माझं विजन एवढंच होतं की टेनिस क्रिकेटला नेहमी दुय्यम स्थान मिळायचं, की माझं स्वप्न असं होतं की जे क्रिकेट मी खेळतो ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. आणि IT बॅकग्राऊंडमधून होतो, पण शिक्षणात जसं नॉर्मली असतं की रुची नव्हती, आणि TY मी ड्रॉपआउट आहे ऑल सब्जेक्ट्समध्ये. ऑल सब्जेक्टमध्ये ड्रॉपआउट आहे TY मी. आणि 145चा बॅच होता, आणि 145मध्ये 143 मुलं पास झालेले आणि 2 मुलं फेल होते. त्यात माझा नंबर होता प्रामुख्याने. माझ्यासोबत माझा एक फ्रेंड पण फेल होता, पण त्याने ते KT करून क्लिअर आउट केलं. म्हणजे 145मध्ये 144 पास झाले, आणि मी एकटाच राहिलो जो क्लिअर ड्रॉपआउट होता. पण परत शिक्षणाकडे कधी वळलो नाही आहे. त्यामुळे जॉबचे दरवाजे नेहमी बंद होते. त्यानंतर ठरवलं की आपण करणार काय. माझं पॅशन होतं क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट. तर विचार आला की आपण हेच टेनिस क्रिकेट लोकांपर्यंत पोचूया, आणि एकही प्लॅटफॉर्म नव्हता. तर सुरुवात मी फेसबुकवर फोटो काढायचो, छोटे छोटे कॅमेरे घेऊन फोटो काढायचो. नंतर हळूहळू ते कन्वर्जन झालं लाईव्हमध्ये, आणि ते मग हळूहळू मोठं होत गेलं. आणि आज तब्बल 15 करोडचं साम्राज्य उभं आहे, आणि आम्ही ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये आम्ही टोटल 17 कंट्रीजमध्ये आम्ही ब्रॉडकास्ट केलेली आहे टेनिस आणि लेदर क्रिकेट. बरं. आता जेव्हा बिझनेसचा विचार येतो, एखादा मराठी तरुण बिझनेसमध्ये उतरतो, तेव्हा असं मानलं जातं की त्याच्या घरी कोणतरी बिझनेसमध्ये असेल ज्यामुळे त्याला हात मिळाला असेल. तुमच्या घरी कोणी बिझनेस केलेला आहे का? घरची परिस्थिती काय आहे? तू कसा या बिझनेसकडे वळलास? वडील रिक्षा ड्रायव्हर आहेत आणि आई घरकाम करते, म्हणजे घरात गृहिणी आहे. माझे वडील मला सांगायचे की आमचे आजोबा फळं विकायचे. बरं. टिपिकल शेतकरी फॅमिलीज होतो आम्ही, आणि आजोबा एक 20-30 किलोमीटर जाऊन सायकलवर जाऊन ते फळं विकायचे. तर आमच्या नजरेत माझ्या आजोबाने एक छोट्या लेवलला बिझनेस केला, आणि वडील रिक्षा ड्रायव्हर होते. तर असं एक प्रॉपर कसं कोणी बिझनेसमॅन नव्हतं घरामध्ये असं पाहायला गेलं तर. आणि नंतर विचार आला की माझं एक आतून होतं की मी जिंदगीत कधी माझ्या आयुष्यामध्ये मी कधी
जॉब नाही करणार, मग मी काही करेल पण एक छोट्या लेवलला का होईना बिझनेस करेल. जॉब करायचं कधीच माझ्या मनामध्ये नव्हतं आणि शिक्षणामध्ये पण प्रॉपर नसल्यामुळे ते माझे दरवाजे नेहमी माझे बंद असायचे जॉबचे. कारण जेव्हा मी TY करून म्हणजे फेल बाहेर आलो तर त्यावेळेस मार्कशीटवर खूप इम्पॉर्टंट होतं की तुम्हाला चांगली फर्स्ट क्लासमध्ये, आम्ही IT बॅकग्राऊंडवर नसल्यामुळे फर्स्ट क्लास तरी पाहिजे ॲटलिस्ट जॉब इंटरव्ह्यूसाठी. आणि माझ्याकडे फर्स्ट क्लास लांबची गोष्ट मला 10-20% पण नव्हते. तर ते दरवाजे बंद होते. फक्त होतं की क्रिकेट, तर ह्या माध्यमातून आपण काहीतरी करू शकतो. आणि मग हळूहळू ते केलं, मी स्टार्ट केलं. तुझ्या आईला आणि तुझ्या वडिलांना तुझ्याबद्दल काहीतरी सांगायचं, आपण ऐकूया. नक्कीच. ऐकूया. तो 9वीला होता आणि फी भरायची होती आणि ह्याचे पप्पाचे गाडीचं काम चाललं होतं मे महिन्यात. तर मग मला तर पैसे नाही तर संतोष नंतर देऊ का, नाही म्हणला. मग मित्रांच्या बरोबर गेला आणि त्यांनी कॉफी विकली. एक दिवशी सुट्टी होती, हॉलिडे होता रविवार. आणि म्हणलं कुठे गेला तर म्हणलं मी कॉफी विकायला. का रे म्हणलं आपल्याला पैसे भरायचे होते ना. मग गेलो आणि विकले. काकाला सांगू नको म्हणलं, नाही सांगत. खूप आठवण येत अशा. रस्त्यावर जायचा, कुठं ट्रेनमध्ये झोपायचा, जेवायला यायचं नाही टायमाच्या टायमाला. एवढं कष्ट करून, संघर्ष करून, एवढी मेहनत करून, या मेहनतीचे फळ खूप कष्ट करून मिळवले त्यांनी. असं वाटत नव्हतं की तो एवढा सक्सेसफुल होईल. पण तो एक बोलत होता की मी कुठं काम करणार नाही, पण माझा बस चालतो मी समोरच्याला काम देईल. मग त्यांनी ते गोष्ट खरी केली. आजच्या याकडे त्या 40-45 मुलं काम करतात याकडं. कुर्ल्याला अजूनही 10x10च्या खोलीत तुम्ही राहता? नाही आता ते तिथे एरिया डिमॉलिश झालेला आहे आणि बिल्डिंगचं काम झालं. मी बाजूला टॉवरमध्ये शिफ्ट झालेलो आहे. आणि ते खरं आहे, मी माझ्या लाईफमध्ये मी एकच जॉब केला. ते मी का धारावी साईडला कॉफी मला 250 रुपये मिळायचे दिवसाला. ते मी घरी वडिलांना काही त्रास दिला नाही, कारण आमची एकदम मिडल क्लास फॅमिली आणि वडील एकटेच कमवणारे होते. त्यामुळे मला ते वाटलं ना की वडिलांना त्रास द्यावा भरपूर गोष्टी, फीसाठी किंवा काही गोष्टींसाठी. तर मी ते डेली बेसिसवर मला 200-150 रुपये भेटायचे. एका शॉपच्या बाहेर राहून आम्हाला ते कॉफीचं मार्केटिंग करायला लागायचं. तो माझ्या आयुष्यातला पहिला आणि शेवटचा जॉब होता. अच्छा. प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी वेळ येते की आता सगळं संपलं आहे असं वाटायला लागतं. आपल्या समोरचं जे विश्व आहे ते कोलमडत आहे असं आपल्याला जाणवायला लागतं. अशी वेळ तुझ्यावर कधी आली? भरपूर प्रसंग आलेत, पण एक प्रसंग असा होता की जेव्हा मी कॉलेजमध्ये असताना TY ड्रॉपआउट झाल्यानंतर पण मी माझ्या कॉलेजचा लगाव जास्त होता. मी कॉलेजमध्ये 1-2 वर्ष घरी खोटं सांगितलं की मी पास झालो किंवा ठीक आहे. घरच्यांना काहीच माहीत नसतं, कारण एवढे एज्युकेशन नव्हतं घरच्यांचं. त्यामुळे त्यांना असं खोटं बोलणं सहज सोपं होतं. पण मला माहिती होतं की मी मला स्वतःला अडकवतो त्याच्यामध्ये. कॉलेजचे 4 माझे मित्र होते, झरताप नाखवा, विजय अंगत आणि मुस्ताक शेख आणि मी. आम्ही चौघांनी मिळून एक फ्रेंड्स टेक करून एक कंपनी चालू केलेली. आम्ही TYचे लास्ट इयरचे प्रोजेक्ट आम्ही सेल करायचो. अच्छा. कंपनी चालू केली आम्ही आणि ते 3 कॉलेजचे टॉपर होते आणि मी कॉलेजचे एकदम लोअर. तर आमची जोडी चांगली जमायची. तर ते प्रोजेक्ट बनवायचे आणि नंतर मार्केटिंग मी करायचो. आणि मी ऑल ओव्हर मुंबईमध्ये जेव्हा मी कंपनी चालू केली तर रात्री 12-1 वाजता जाऊन मी प्रत्येक IT कॉलेजच्या बाहेर जाऊन ते पॅम्पलेट्स लावायचो, फ्रेंड्स टेक आणि वी आर सर्विंग प्रोजेक्ट्स अँड ऑल. सोमवारला लावायला गेलो तेव्हा पोलिसांनी पकडलं आम्हाला रात्री आणि घेऊन गेले. अरे तू काय करतो रात्रीचं? मी पॅम्पलेट लावतो. अरे अलाउड नाही. आम्हाला आतमध्ये घेऊन गेले, थोडा दम दाखवला आणि आम्हाला सोडून दिलं तेव्हा. पण 1-2 महिने चाललं. नंतर त्याने विचारलं, यार संतोष आम्ही प्रोजेक्ट बनवतो, तू काय करणार? कारण मला ITचा काही संबंध नव्हता. मग मी ऑफिसमध्ये साफसफाई झाडू मारायचो, क्लायंटला कॉफी द्यायचो, कारण प्रोग्राम माझ्या डोक्यात पडत नव्हता. थोडे मी पैसे कमवल्यानंतर ती कंपनी बंद झाली, कारण माझं इनिशिएटिव्ह त्यामध्ये काही नव्हतं. फक्त झाडू मारून किंवा चायवरून कंपनी चालणार नाही. तर त्यानंतर कंपनी तरी बंद झाली. त्यांनी आपापल्या करिअरमध्ये केलं आणि मला वाटलं की कंपनी चालेल. तेव्हा वाटलं यार आपण स्टॉप झालो, आता काय, आता नेक्स्ट काय, काहीच नाही. तेव्हा कुठेतरी क्रिकेटचं वेबसाईट खोलायचं मनामध्ये आलेलं. मी त्यांना सांगितलेलं की असं आपण करू, पण त्यांनी तेवढं इंटरेस्ट नाही दाखवला की यार टेनिसमध्ये क्या होगा, कुछ नहीं होगा टेनिसमध्ये, कारण ते हिंदी असल्यामुळे. तर त्यांनी आपापल्या लाईनवर त्यांनी चालू केलं. मग मी एकटाच पडलो, तर मी करू काय? पण वाटलं आता सगळं संपलं. संदीप सर करून आमचे जे कॉलेजचे त्यांचे क्लासेस चालायचा वडाळ्याला, बरकत अली नाका करून आहे, आठवते मला. तिथे त्यांचा एक क्लास होता आणि सुट्टीचे दिवस होते. सर मला 2 ते 3 दिवस आपला क्लास हवा आहे. बोले हां ठीक आहे, चावी घे. आणि मग मी तिथे बसलो आणि ठरवलं की 2-3 दिवस आहेत माझ्याकडे. मी या रूममध्ये
एकट्याला बंद करून घेतलं आणि विचार केला की जे काय होईल त्या रूममध्ये एक तर जगेल किंवा मरेन, मी काहीतरी करून या रूमच्या बाहेर पडेल. आणि त्यानंतर मी जेवणाचं सामान मला सगळं आणलं. वॉशरूम होतं. मी 2 ते 2.5 दिवस त्या रूममध्येच लॉक करून आतमध्ये दिवस रात्र मी आतमध्ये बसलो. आणि त्यानंतर मी एक छोटी वर्डप्रेसची वेबसाईट बनवली टेनिस क्रिकेटची आणि बाहेर आलो. तेव्हा मला कळालं की मी जे 3 ते 4 वर्षामध्ये मी जे शिकलो नाही ते मी या 2 दिवसामध्ये मी खूप काय करून दाखवलं जे मी 3 वर्षामध्ये नव्हतं केलं. बरं. त्यानंतर मला तो फील झाला आतमध्ये की मानव खूप स्ट्रॉंग आहे आणि जे तुम्ही विचार करता त्याच्या परे जाऊन तुम्ही करू शकता, फक्त तुमचा आत्मविश्वास असला पाहिजे. तेव्हा मला कॉन्फिडन्स आला आणि त्यानंतर मी माझ्या आयुष्यामध्ये कधी मी परत मागे नाही वळलो. बरं. नेहमी पुढे चालत राहिलो. संघर्षाचा जेव्हा काळ असतो तेव्हा सगळेजण आपली परीक्षा बघतात, काही जण आपल्याकडे दुर्लक्ष करतात, काही जण हिणवतात. तर एक स्वीट रिव्हेंज नावाची एक संकल्पना आहे. म्हणजे आपल्याला ज्यांनी हिणवलं किंवा तू काय कामाचा नाही आहेस असं म्हटलं, त्यांच्या पुढे आपण जेव्हा काहीतरी बनून जातो तेव्हा आपल्याला मानसिक समाधान वाटतं. असं तुझ्या बाबतीत कधी घडलं? असे भरपूर किस्से आहेत. कारण स्कूल लाईफ आणि कॉलेज लाईफमध्ये मी जेव्हा होतो, आत्ताचा नाणेकर आणि त्यावेळेच्या नाणेकरमध्ये खूप फरक आहे. मी एवढा घाबरट मुलगा होतो. 2 मित्र असेल त्यांच्यापासून बोलत नसायचो, सेल्फ कॉन्फिडन्स नसायचा. आणि अजूनही कॉलेज आणि स्कूलमध्ये त्यांना मित्रांना माहीत नसेल की म्हणजे त्यांना असं डाऊट आहे की खरंच हे सगळं नाणेकरने एम्पायर एवढं उभं केलं आहे का नाही. कॉलेजचा किस्सा आहे. माझ्या मैत्रिणी असायच्या. मी दिसायला पण एवढा प्रॉपर नव्हतो आणि एज्युकेशन नव्हतं. ते विचारायचे, ते मला बोलायचे, संतोष आम्ही तर कुठेतरी जॉबला लागू IT मध्ये, पण तू काय करणार? तुला साधी पिऊनची नोकरी पण मिळणार नाही कारण तुझ्याकडे एज्युकेशन पण नाही ॲटलिस्ट. त्याला पण तुम्हाला TY पास हवं लागतं. मी बोला ठीक आहे ना, काहीतरी करेल, छोटं मोठं करेल. आणि मित्रांची साथ होती. म्हणजे असे ना की सगळ्यांनी स्वीट चांगले मित्र पण सोबतीला होते. आज माझे स्कूलचे मित्र अजूनही माझ्यासोबत आहेत. विशाल कदम आज जो माझ्यासोबत इथे आलेला आहे, विशाल, सिद्धेश आला, अक्षय आला, ह्या लोकांनी मला खूप सपोर्ट केला. आणि बोलणारे पण भरपूर आहे स्कूल लाईफमध्ये. कॉलेज लाईफमध्ये खूप ऐकलं मी. आणि आज तीच व्यक्ती किंवा तेच लोक आहेत जिथे जॉबला आहेत तिथे सांगतात की संतोष माझा मित्र आहे. आणि आज कुठेही इंटरव्ह्यू व्हायरल होतात किंवा माझी स्पीच व्हायरल होतात तर ते फोटो काढून सांगतात की मी तुम्हाला संतोषला कॉल लावतो, जर तुम्हाला खरंच विश्वास नाही नाणेकर आमचा मित्र, आम्ही व्हिडिओ कॉल लावतो. आणि खूप असे व्हिडिओ कॉल येतात. पण मी पॉझिटिव्ह घेतो त्या गोष्टी, कारण ते लोक तेव्हा नसते बोलते तेव्हा इगो आर्ट नसता झाला आणि आज मी ते नसतो. बरोबर. असा प्रसंग येतो की एखाद्या व्यक्तीची मदत मिळते अनपेक्षितरित्या किंवा अपेक्षितरित्या. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात देव म्हणून येते आणि तुम्हाला मदतीचा हात देते. ती व्यक्ती कोण होती? जेव्हा मी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आलो, मी क्रिकेट खेळायचो पण जे अप्पर क्लास क्रिकेट आहे, लिजंड्स क्रिकेट, ते मला माहीत नव्हतं. तर तेव्हा मी एक व्यक्तीला भेटलो. मी त्यांना आवर्जून नाव सांगेल, चंद्रकांत शिंदे. त्यांना टेनिस क्रिकेटमध्ये लेजंड्स बोलतात. जर तुम्ही आजच्या पिढीने धोनीला पाहिलं आहे, 90मध्ये चंद्रकांत शिंदे एक असं नाव होतं, वलय होतं की मी धोनींना जवळून नाही पाहिलं पण चंद्रकांत शिंदेला मी जवळून पाहिलं. आणि मी एवढं गॅरंटी सांगू शकतो, धोनीपेक्षा चाणाक्ष बुद्धी त्यांची होती. तर त्यांनी मला खूप इन्फॉर्मेशन दिली. कारण टेनिस बॉल क्रिकेटचं हे खूप जुनं क्रिकेट आहे, 1970पासून चालत होतं. तर त्यांची इन्फॉर्मेशन माझ्याकडे नव्हती. तर त्यांनी आपला एक अमूल्य वेळ मला दिला. दररोज ते मला बोलायचे, तू ये, मी तुला सांगतो. 1-1 तास, 1.5 तास, 2-2 तास त्यांनी कित्येक महिने माझ्यासोबत घालवलेत. ती त्यांची खूप आणि खूप मदत झाली. आणि फक्त इन्फॉर्मेशन, एक मेंटली स्ट्रेस पण मेंटली सपोर्ट पण लागतो, तो मला सुभाष कोल्हापटे या सरांनी दिला. माझ्या लाईफमधल्या 2 व्यक्ती अशा आहेत की ज्यांनी मला खूप आणि खूप सपोर्ट केला. जेव्हा मी कुठे कोलमडलो किंवा कुठे डिमोटिवेट फील करत होतो तर सुभाष सर बोलायचे, नाही संतोष होईल. आणि चंद्रकांत शिंदे सर बोलायचे, एक दौर असा येईल लोक तुझ्या पाया पडतील. आणि ते सर घडलं आहे. मी एका स्पर्धेला गेलेलो आणि टेनिस बॉल क्रिकेटचे खूप चाहते आहेत. त्यातलं एक वयस्कर काका माझ्यासमोर आले आणि रडायला लागले. बोलतात, संतोष तू जे करतोयस ना, तुला माहीत नाही तू काय करतोयस आमच्यासाठी. आम्ही जे, आणि अक्षर ते पायात आले, ते मला एकदम विचित्र वाटलं. मला सर काका पाया नका पडू. बोलतात नाही तू जे केलं, मी तू लहान आहेस पण मी तुला पाया नाही पडत. तू जे काम केलंस टेनिसमध्ये त्याची रिस्पेक्ट करून मी तुला पाया पडतो. आणि ते सरांचं बोलणं खरं झालेलं. आता तू उल्लेख केला की टेनिस हे जवळपास 70च्या दशकापासून चालू आहे, पण टेनिसला अजून ते वलय प्राप्त झालेलं दिसत नाही जेवढं लेदर बॉल क्रिकेटला आलं. तर ज्यांना माहिती नाही की टेनिस
क्रिकेटचं विश्व हे किती मोठं आहे त्यांना थोडीशी माहिती करून दे की टेनिस क्रिकेट हे किती मोठं आहे, किती देशात पसरलेलं आहे, आपल्याकडे त्याची किती क्रेज आहे, ती थोडीशी माहिती दे. आता क्वचित कोण असतील की ज्यांना टेनिस क्रिकेट माहीत नाही आहे, कारण नुकतीच ISPL झाली आहे. सर्वांना माहिती आहे एक टीम 200 करोडला विकली गेली आहे. आणि इवन IPL सोडली आणि 2-3 तामिळनाडू लीग सोडले, कोणत्या महाराष्ट्राच्या मोठ्या लीग नाही त्या करोडामध्ये विकल्या गेल्यात. लेदरच्या मी बोलतो आहे, पण ISPL झाली टेनिसमध्ये. महाराष्ट्र आणि इंडियाभरात वर्षात कमीत कमी 2 ते 3 हजार टुर्नामेंट होतात. बेसिकली टुर्नामेंटचं प्राईज असतं 1 लाख, बेसिक 2 लाख 5 लाख, म्हणजे आकडा खूप 100 कोटीमध्ये आकडा आहे. फक्त प्राईजचा बोलतो आहे. त्यानंतर मग किट, टी शर्ट झाले, लाईव्ह झालं, इव्हेंट मॅनेजमेंट झालं, तर 1000 कोटीमध्ये पण आकडा जाऊ शकतो जर तुम्ही प्रॉपर कॅल्क्युलेट केलं तर. 2013ला मी जेव्हा क्रिकेट स्टार्ट केलं तेवढं ग्लॅमर होतं, पण ते लोकांपर्यंत जात नव्हतं. tenniscricket.in ते लोकांपर्यंत पोचवलं. आणि 2017 ते 18मध्ये आम्ही एक ट्राय केलेला इंडियन टेनिस क्रिकेट लीग, ITCL करून. मी माझं स्वप्न होतं की एक इंटरनॅशनल लेवलला क्रिकेट लीग झाली पाहिजे. तर मी आणि माझे पार्टनर दीपक चव्हाण आम्ही दोघांनी मिळून ते ट्राय केलं आणि मुंबईचे ट्रायल्स पण केले. आणि त्यात दिलीप वेंगसकर स्वतः इन्व्हॉल्व होते, ब्रँड ॲम्बॅसेडर होते. आम्ही PR केला, प्रॉपर न्यूज आली मार्केटमध्ये की लीग होते, पण लॉकडाऊनमध्ये ती लीग स्टॉप झाली. बरं. आणि त्यानंतर 2 वर्षापूर्वी आपले जे क्रिकेटचे गॉड आपण त्यांना बोलतो, सचिन रमेश तेंडुलकर, त्यांनी इंटरेस्ट दाखवला. सूरज सामंत जे MCAमध्ये आहेत, अमोल काले सर, आणि ह्या लोकांनी इंटरेस्ट दाखवला आणि टेनिसची एक ISPL करून दाखवली. बरं. आणि आज तुम्ही बघताय ISPLला जे दादोजी स्टेडियमला झालं, ठाण्याला झालं, पूर्ण सेलिब्रिटीपासून सर्व जे रोप कॅमेरा आपण जे बोलतो, बग्गी कॅमेरा, जे इंटरनॅशनल IPLमध्ये यूज होतात, ते पूर्ण सेटअप टेनिसमध्ये आला आणि खूप प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यांना. याचे फ्रँचायझी ओनर कोण होते? ओनर प्रत्येक स्टेट्समध्ये आहेत. ओनरचं मी एक्झॅक्टली मला माहीत नाही आहे. ते मला 2-3 नावं एक जे फेस होते, अमिताभ बच्चन, सैफ अली खान, चेन्नई सिंगमचे एक होते, आणि असेच ओनर होते जे व्हॅल्युएबल आहेत. आणि त्यांचे मेन सूत्रधार सचिन तेंडुलकर आहेत. आणि स्वतः सचिनने कमेंट केली की टेनिस खूप पुढे झालं. इवन आज सचिन बोलतोय म्हणजे लोकांना विचार करायची गरज आहे. आणि लोकलमध्ये क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट असं आहे की लेदरसारखं नाही की पॅड लागणार, ग्रास ग्राउंड लागणार. तुम्ही 4 लोक 5 लोकांना तुम्ही खेळू शकता. माहीत सगळ्यांना होतं, फक्त ते दिसत नव्हतं. ओके. आणि जिओला, सोनीला फर्स्ट इयर त्यांचं सोनीला लाईव्ह झालं आणि सेकंड हॉटस्टारला लाईव्ह झालं. अच्छा. आता या टुर्नामेंटचा उल्लेख झाला म्हणून देशात अनेक ठिकाणी टेनिसच्या टुर्नामेंट होतात, अगदी गाव पातळीपासून मोठ्या पातळीपर्यंत. जसं ISPLचं उदाहरण. साधारणपणे किती स्पर्धा होत असतील अख्ख्या देशभरात, आणि त्यातली सर्वोत्तम स्पर्धा तुझ्या मते कोणती आहे? देशभरात 4 ते 5 हजार स्पर्धा होत असेल, कारण क्रिकेट हे प्रत्येक स्टेट्समध्ये व्हॅरी करतं. आम्ही भरपूर स्पर्धा केल्यात टेनिस क्रिकेटमध्ये. आणि मी स्वतः देखील एक इंडिया कप करून नॅशनल लेवल लीग करतो. गेली 3 वर्ष मी करतो आहे ती लीग स्वतः. आणि यावर्षी ते गुजरातमध्ये होतं खूप मोठ्या लेवलला. ती माझी स्पर्धा आहे. ती सोडून रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मी तुम्हाला आवर्जून सांगेल. आपले शिवसेनेचे आमदार माननीय श्री उदयजी सामंत ते ऑर्गनाईज करतात, आणि दीपक पवार करून आहेत. क्रेज ग्राउंडवरती कमीत कमी 15 ते 20 हजार पब्लिक ग्राउंडमध्ये मॅच बघायला असते. लोकांना वाटतं फक्त लेदरला गर्दी होते, असं नाही आहे. तुम्ही लेदर क्रिकेट पाहाल तर एक इंटरनॅशनल मॅचेस असेल तेव्हा गर्दी होते, IPLला गर्दी होते. त्या मॅचवर तुम्ही रणजी बघा, तुम्हाला भीड नाही दिसणार. एक लोकल मुंबई प्रीमियर लीग भीड नाही दिसणार. पण जेव्हा टेनिस बॉल क्रिकेट होते, ग्राउंडवरती कमीत कमी 20 ते 25 हजार पब्लिक असतं. आणि आम्ही 2 वर्षापूर्वी रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीला यूट्यूबचा लाईव्ह वॉचिंग रेकॉर्ड 1,28,000 पीपल ॲट अ टाईम लाईव्ह वॉचिंग होतं. आणि एक आवर्जून किस्सा सांगेल की माझ्या लाईफमधली एक मेमोरेबल गोष्ट आहे. एक लीग होती की मी एका टुर्नामेंटची ऑफर घेतलेली. त्यानंतर रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीची डेट डिक्लेअर झाली. मी दीपक पवार, मी दीपक दादा बोलतो, मोठ्या भावासारखा आहे माझा. त्यांना मी फोन केला, सांगितलं दादा डेट शिफ्ट करावी लागेल, माझ्याकडे ऑलरेडी काम आहे. पण ठीक आहे बोलले, मी करतो. पण ऑलरेडी उदय सामंतची डेट डिक्लेअर केलेली. तर दादा त्यांना उदय सामंतला बोलला, त्यांना सांगितलं की सर लाईव्ह अवेलेबल नाही आहे. उदयजी सामंत बोलले, अरे हे काय आहे?
आपली स्पर्धा भारतातली सगळ्यात मोठी स्पर्धा लाईव्ह आपण दुसऱ्याला लाईव्हला देऊ ना, दादाला नाही. लाईव्ह करणार संतोष नाणेकरच करणार. एवढं काय त्या पुरामध्ये. दादा मी तुम्हाला कॉन कॉलला घेतो. तेव्हा उदय सामंत सरांनी माझ्यावर कॉन कॉलवर बोलले की संतोष असं असं आहे. मी बोललो सर दादा डेट शिफ्ट करावी लागेल. त्यांनी केलं आणि त्यानंतर जेव्हा रेकॉर्ड ब्रेक झाला वर्ल्ड रेकॉर्ड तेव्हा ते स्वतः सेटअप रूममध्ये आलेत आणि माझ्याकडून इन्फॉर्मेशन घेतली की कसं काय करतो. त्यांना पण एक प्राऊड फील एक मराठी मुलगा एवढ्या लेवलला आहे. तर उदय सामंत सरांनी स्वतः सांगितलं एक फोटो घ्या आमच्या दोघांचा. तर दीपक दादा मला बोलला उदय सामंत फार क्वचित बोलतात की फोटो घ्या आणि ते स्वतः सांगतात की मला नाणेकरसोबत फोटो हवा आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि ते फुटेज तुम्हाला दिसेल ते. ओके. एक असाही किस्सा आम्हाला कळालेला आहे की तू सूर्यकुमार यादवला गप्प केलेलंस म्हणून. तो किस्सा असा होता, आम्ही DY पाटील T20 लीग करत होतो आणि सूर्य ॲटलिस्ट इंटरनॅशनल खेळत नव्हता आय थिंक सो त्यावेळेस. आणि छोटा सेटअप रूम होता, 8-9 कॅमेरा सेटअप होता आणि त्याचा एक मित्र कॉमेंट्री करत होता आणि सेटअप रूमच्या बाजूलाच लगत तो कॉमेंट्री करायचा. एकदम पिन ड्रॉप सायलेंट होता. तो मागून त्याला काहीतरी खुणवत होता. एकदा खुणवलं, दोनदा खुणवलं. मी कटिंग मिक्सिंगला बसलेलो DOP याचं. नंतर जास्त आवाज यायला लागला तर मला माहीत नव्हतं कोण सूर्या. तो समोरून आला, परत त्यांनी टिंगल केली त्याची. तर मी भडकलो, अरे यार भाई एक काम करो, डिस्टर्ब मत करो, प्रोडक्शन हाउस में डिस्टर्ब करो, आप थोड़ा बाहर जाकर बाद में मस्ती करना, बाहर जाओ बोला प्लीज. तर तो मला बोला सॉरी इट्स ओके ब्रो, सॉरी करून तो बाहेर गेला. माझ्या बाजूला माझा कलीग होता. तो मला कानात बोलला, अरे तुला कळते का तू कोणाला काय बोलला. बोललो कोण होतं. अरे तो सूर्यकुमार यादव आहे. मी बोला असू दे मग काय, मला काय फरक पडत नाही, माझ्या कामामध्ये डिस्टर्बन्स आहे कारण लाईव्ह व्ह्यूज बघणार त्यांना डिस्टर्बन्स होणार. बरं तो कोणी असू दे, मला कन्सिडर माझं कामामध्ये फोकस आहे. आणि नेक्स्ट रिंगला तो स्वतः कॉमेंट्री झाला सूर्या. तर तो माझ्या बाजूला ब्रो बोलता सॉरी यार. मी पण त्याला बोललो अरे सॉरी यार थोडा मैं काम नाही होता आहे. पण नंतर कळलं की त्याने पण ते पॉझिटिव्हली घेतलं की व्यक्ती मी डिस्टर्बन्स करते, त्याला कळलं हे त्याचा पण मोठेपण आहे. ओके. आणि DOPचा उल्लेख झाला म्हणून तुला एका DOPने जज केलेलं होतं तुझ्या सेटअपवरनं की ही मुलं काही हे ब्रॉडकास्ट करू शकत नाही म्हणून, आणि नंतर त्यानेच कौतुक केलं. तो किस्सा असा आहे की आम्ही महाराष्ट्र प्रीमियर लीग, रोहित पवारांची जे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांची महाराष्ट्र प्रीमियर लीग सीझन 1 होणार होतं. त्यासाठी टेंडर निघालं, दिल्लीच्या कंपनीने टेंडर घेतलं आणि त्यांनी आम्हाला आउटसोर्स काम केलं. पण जेव्हा आम्ही तिथे गेलो तर आम्हाला वाटलं लोकल सेटअप आहे, पण त्यांचं रिक्वायरमेंट होतं IPL सेटअप. प्रॉपर स्विचर असतात, रिप्लेच्या मशिनरी असतात आणि आम्ही आमचा लोकल सेटअप घेऊन गेलेलो. पण तेव्हा कुठेतरी वाटलं की तेव्हा मी माझ्या लाईफमधला म्हणजे बोलतात ना की कळलं की भाई संतोष अभी लगनेवाली आहे, बोलतात लागणार आहे आपली, कारण त्यांची रिक्वायरमेंट खूप हाय होती. त्यांना प्रॉपर प्रोडक्शन हाऊस ब्रॉडकास्टिंग कॅमेराज हवे होते ना. आम्ही 3 ते 4 ब्रॉडकास्टिंग कॅमेरा घेऊन गेलो. त्यांची रिक्वायरमेंट 10 ब्रॉडकास्टिंग कॅमेरे. पण बोलत चला आपण काहीतरी ॲडजस्ट करू. आणि तेव्हा ते DOP होते की त्यांनी 15 ईयर IPL केलेली आहे. तेव्हा ते एंटर झाले तेव्हा त्यांनी सांगितलं की यार भाई ये सब चालू सामान है, इस पर हम लोग प्रोडक्शन करते ही नहीं है, ये आपसे तो हिसाब. माझी जे एम्प्लॉईज आहेत 20, 22, 23 वर्षाचे कॅमेरामॅन्स आहेत, रिप्ले मुलं आहेत सगळी. आणि बोलते ये क्या बच्चे लोक तुम लोग लेके आए हैं, नाम खराब होगा बोलता है. तो ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं त्यांनी सांगितलं सर एक काम करो, थोड़ा 1-2 ओवर ट्राई करो, हम लोग बाद में कल देखेंगे, एटलीस्ट आज के लिए थोड़ा ट्राई करो, मैच चालू होगा. बोलता नहीं यार मैं रिस्क तो नहीं लूँगा, मेरा नाम खराब होगा इंडिया में. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली सर प्लीज़ आप विजन मिक्सर को चान्स दो, आप DOP एक मॅच करो बोला. ठीक आहे. त्यांना आम्ही कसं बसं हे केलं. 3 ओव्हर झाल्या. 3 ओव्हरमध्ये त्यांना जे रिप्लेस मिळाले, त्यांना जे बॉल फॉलोज मिळाले, त्यांना जी कटिंग DOPची कटिंग मिळाली, इनिंग संपली, ते उभे राहिले आणि त्याने माझ्या मुलाला स्टँडिंग ओवेशन दिलं. ती आमच्या लाईफमधली सर्वात मोठी अचिव्हमेंट होतं. आम्ही एक मोठी लीग करत होतो आणि तेव्हा जे बाहेर आले ब्रेकमध्ये, इनिंगनंतर एक T20 झाली की नंतर 1 तासाचा ब्रेक होता. आमची मिटिंग झाली 30-40 लोकांची. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी भारताचं नाही सांगत, अख्ख्या जगामध्ये एवढ्या लहान पोरांना घेऊन एवढ्या चांगल्या लेवलचं ब्रॉडकास्टिंग अख्ख्या वर्ल्डमध्ये कुठेही नाही होत. तुम्ही खूप नशिबवान आहात की तुम्हाला हे करायला मिळतं आहे. 20-22 वर्ष तुम्ही शिका, तुम्ही येणाऱ्या टाईममध्ये ब्रॉडकास्टिंगवर तुम्ही राज्य गाजवाल. ओके. आता टुर्नामेंटचा उल्लेख झाला आहे म्हणून टेनिसमध्ये अशी कुठली टुर्नामेंट असते जशी वर्ल्ड कप असते किंवा 2 देशांमध्ये खेळली जाते, अशा कुठल्या मॅचेस असतात? 2 देशांमध्ये की दुबईमध्ये मी 2 लीग केलेल्या आहेत. आरिफ खान करून आहेत जे पेट्रोमॅन इव्हेंटचे अध्यक्ष होते.
त्यांनी 10 PL करून दुबईला ठेवलेली. त्यांची तिथे इंटरनॅशनल, कारण इंडियामध्ये अलाउड नसल्या कारणामुळे पाकिस्तानला ते एकदम रिवायरी असतं की इंडिया पाकिस्तान. पाकिस्तानामध्ये टॅप बॉल क्रिकेट खूप खेळलं जातं आणि आपल्या इंडियामध्ये टेनिस बॉल खेळलं जातं. तर इंडिया पाकिस्तानची मॅच झालेली 10 PLला दुबईला 3 मॅच झाल्यात. तर तिन्ही मॅचमध्ये 3 मॅच टॅप बॉलच्या झाल्या, 3 बॉल टेनिस बॉलच्या झाल्या. टेनिस बॉलमध्ये आपण इंडिया 1 साईड जिंकलेलो आणि टॅप बॉलमध्ये पाकिस्तान 1 साईड जिंकलेली आहे. त्याच्याचमुळे कदाचित ISPL मध्ये सचिनने ती शक्कल लढवली आहे की ISPL मध्ये एक और टॅप नाही होते. ओके. कदाचित सचिनच्या डोक्यामध्ये काय प्लॅन असेल, ही नोज. कदाचित टॅप बॉलचं प्रॅक्टिससाठी किंवा किंबहुना ISPL इंटरनॅशनल जाऊ शकते आणि वर्ल्डमधल्या सर्व टीम एंटर करू शकतात. खास करून टेनिस बॉल क्रिकेट एशिया कंट्रीमध्ये खूप चालतं. श्रीलंकेमध्ये चांगलं चालतं, बांगलादेशमध्ये चालतं, ओमनमध्ये चालतं आणि कतारमध्ये चालतं, दुबईमध्ये चालतं. टेनिस क्रिकेटने मेनस्ट्रीम क्रिकेट, ज्याला लेदर बॉल क्रिकेट म्हणतात, त्याला काही ना काहीतरी शिकवण्याचा दरवेळेला प्रयत्न केलेला आहे. तो नेमका कसा केलेला आहे? तुझ्याकडे काही उदाहरणं आहेत, तू बघितलेली असती? भरपूर उदाहरणं आहेत अशी. सर्वात मोठं उदाहरण प्रवीण तांबे, वेल नोन चेहरा आहे. प्रवीण तांबे टिपिकल टेनिस बॉल प्लेयर आहेत आणि इवन त्यांनी भरपूर इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं देखील आहे की त्यांना जेव्हा एका मीडियाने विचारलं की तुम्ही डायरेक्ट IPLमध्ये आलात, एवढा क्रेज आहे, एवढा तुम्हाला टफ नाही वाटत का, भीती वाटत नाही का? तर त्यांनी सांगितलं, हे माझ्यासाठी नवीन गोष्ट नाही आहे. मी टेनिसमध्ये खूप खेळलो आहे, क्राऊडमध्ये खेळलो आहे आणि तिथे खूप दिग्गज प्लेयर होऊन गेले, त्यांना मी बॉलिंग करायचो. ते उमेश मांजरेकर असतील, असे खूप प्लेयर आहेत. तर मी ते प्रॅक्टिस केलेली आहे आणि क्राऊडची मला सवय आहे. प्रवीण तांबे झाले. दुसरी गोष्ट अजून एक मला आवर्जून सांगतो की जेव्हा अजंता मेंडिस जेव्हा तो नवीन आलेला, तेव्हा त्याचे तो कॅरम बॉल कोणाला जमत नव्हता आणि त्यांनी भल्यांना त्यांनी गार केलं अजंता मेंडिसने. लोक एकदम हे होते टेनिस इंटरनॅशनल प्लेअर की भाई याला तोड काय, डेंजर. सहवागला त्याला समजलं नव्हतं, कोणाला समजलं तो काय टाकतो आहे आणि त्यांनी खूप बवाल केलेला. टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक आर्टिकल आलेलं की जर तुम्हाला अजंता मेंडिसला जमत नसेल तर एक बेस्टीमध्ये एक टेनिस बॉल प्लेयर आहे, विनोद कोरगावकर करून, त्यांना गोल बंडे असं बोलायचे. सेम टाकतात. तुम्ही त्यांना बोलवा, त्यांच्याकडे प्रॅक्टिस करून घ्या, तर तुम्हाला काहीतरी तोडगा निघेल. तर त्यांना बोलवलं, त्यांच्याकडून कॅरम बॉलची प्रॅक्टिस करून घेतली. त्यानंतर इंडियाला ते सोल्युशन निघालं. हे टाइम्स ऑफ इंडियाची न्यूज आहे. असे भरपूर किस्से आहेत. प्रवीण तांबे झाले, अजून भरपूर ज्यांनी टेनिसमध्ये करिअर करून लेदरमध्ये गेलेत. मराठी माणसाबद्दल बोलताना त्याच्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातात. तू आता स्वतः व्यवसायात उतरलेला आहेस, तर मराठी माणसाला व्यवसाय जमतो? हो, नक्कीच. फक्त एवढंच आहे की मराठी माणसं एकमेकांचे पाय खूप खेचतात. एखादा वर गेला की त्याला ते भगवत नाही. खूप किस्से आहेत असे. पण मला वाटते की, आणि खूप चांगले पण आहेत की खूप कमी सपोर्ट. कारण मी जेव्हा बिझनेस चालू केला, खरं ते सांगतो, मी जेव्हा बिझनेस चालू केला, तुम्ही मॅक्झिमम स्पर्धा ना बँड ऑफ गुजराती मारवाड्यांच्या खूप मोठमोठ्या लीग्स कवर केल्या. मी तिथे जाऊन पाहायचो यार, सगळे एकत्र यायचे, एकमेकांना सपोर्ट करायचे. मला ही युनिटी आपल्यामध्ये का नाही आहे? जेव्हा मी बाहेर बघितले, लोक आपलीच माणसं आपले पाय खेचायचे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मराठ्यांनी, जेव्हा आपण एखादी बिझनेस करू तर ती लाज आहे ना, ती आपल्या घरामध्ये सोडली पाहिजे. जेव्हा मी चालू केलं तेव्हा मी स्वतः कॅमेरा घेऊन ग्राउंडमध्ये फोटो काढायचो. खूप मला, अरे बघा हा फोटो. म्हणजे ते संदीप महेश्वरचं एक एक्झाम्पल, उदाहरण आहे किंवा त्यांचं एक टॅगलाईन आहे, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. आपण जेव्हा काम करतो आपल्या आधी आपण विचार बाजूलाचा करतो, अरे तो माझ्याबद्दल काय विचार करेल. आणि प्रत्येक माझ्या घरात पण झालेलं आहे, असं नाही की नाही झालं. माझ्या वडिलांना पण विचारायचे, तुमचा मुलगा काय करतो. एखाद्या पाहुणा घरी आला की तुमचा मुलगा काय करतो. त्यात एक टोंट असतो, टोमणा असतो त्यांचा. माझ्या वडिलांना सांगता येत नव्हतं की माझा मुलगा काय करतो. मग ते माझ्या फ्रस्ट्रेट व्हायचे, अरे तुला कळत नाही का, हे असं आहे ते तसं आहे. एक टाईम असतो, जर तो टाईम आणि तो पेशन्स जर काढलात की आता माझ्या वडिलांना सांगावं लागत ना आमचा मुलगा काय करतो. स्वतः ते सांगतात की गुगलला सर्च करा, नाव करा, मुलगा काय करतो, ऑटोमॅटिक तुम्हाला समजेल. एवढंच आहे की पेशन्स झाले पाहिजे आणि लाज साईडला ठेवून तुम्ही काम केलं पाहिजे. आता एक शेवटचा प्रश्न की नेक्स्ट काय असणार? आता संतोषने आम्हाला असं कळलं आहे की व्हॅन घेतले, ज्याच्यामध्ये पूर्ण मोबाईल सेटअप आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन संतोषला काहीतरी करायचं आहे. फ्युचर प्लॅन काय? माझं विजन होतं की
कारण मी जेव्हा लाईव्ह चालू केलं तर मी ट्रेनने प्रवास करायचो. जे आज तुम्ही मोठमोठे कॅमेरा, तुम्हाला माहिती प्रोडक्शन हेवी इक्विपमेंट्स असतं ते मी ट्रेनने घेऊन जायचो. एखाद्या ट्रकला हात दाखवून घेऊन जायचो. मिक्सर मशीन खूप मेहनत केली आहे. ट्रेनमध्ये झोपलो आहे, भिकाराच्या चादरीमध्ये झोपलो आहे. नजीमुला एक टुर्नामेंट होती ठाण्याला सेंट्रलला, 2 वाजता टुर्नामेंट संपवायची आणि मग जायला ट्रेन नसायची, तर मी तिथेच एका भिकारामध्ये झोपलो. ती मेहनत मी केली आहे. तर भिकाऱ्याच्या बाजूला झोपला. चादरी झोपलेलो. रात्री 2 वाजता खूप थंडी होती. थंडीमध्ये डिसेंबरची टुर्नामेंट होती आणि गेट बंद झाले, करू काय, ट्रेन पण लांब होते आणि जायला खिशात 10 रुपये पण नव्हते. तर साईडला एका बस स्टॉपला तो भिकारी झोपलेला, चादर घेऊन बोला, तर इथेच त्याला थोडं साईडला केलं, तिथे झोपलो. आणि मला एक सवय, मी झोपलो की मी उठत नाही लवकर. आणि 6-7 वाजले, ऊन पडायला लागलं, मग ते गरम व्हायला लागलं. मी बघतो तर कुठे, अरे मी तर इथं बस स्टॉपला झोपलो त्या माग. तो भिकारी उठलेला, तो आपला त्या रुटीनला लागला. मी एकटाच झोपलो होती, त्याने पण मला ना उठवलं. बघितलं, अरे इथे गपचूप रिक्षा पकडली आणि शेअरिंग रिक्षाकडून स्टेशनला आलो, ठाणे स्टेशनला. तर ती मेहनत मी केली आहे. तर माझ्या एम्प्लॉईजला ती मेहनत नको आहे. तर मी मोबाईल व्हॅन, माझं स्वप्न होतं की एक OB व्हॅन बनवायची आहे आणि 3 वर्षानंतर ती मी व्हॅन बनवली आहे. जवळ 2-2.25 करोडची ती व्हॅन आहे. व्हॅनमध्ये आम्ही प्रॉपर 20 कॅमेरा सेटअप लावू शकतो. 10 ते 12 लोक आतमध्ये बसून प्रॉपर वर्क करू शकतात. आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये ती व्हॅन कुठेही जाऊन फक्त तुम्हाला कॅमेरा प्लेसमेंट करायची, आतमध्येच पूर्ण सेटअप आहे. ब्रॉडकास्टिंग झाले. आता नेक्स्ट माझा विचार आहे की आम्ही इंडियन टेनिस क्रिकेटचा डेटा सेंट्रलाइज करायचा, की आजही टेनिस बॉलचा क्रिकेटचा कुठं डेटा सेंट्रलाइज नाही आहे. म्हणजे कोणी प्लेयर किती खेळला, जसं इंटरनॅशनलमध्ये ज्याची पूर्ण रेकॉर्ड करिअर आहे. तर येणारा काळ असा असेल की आमची प्रयत्न झाली, क्रिकॉन स्पोर्ट्स LLP आम्ही नवीन कंपनी चालू केली, त्या माध्यमातून आम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये जेवढे पण टेनिस बॉल क्रिकेटर आहेत त्यांचा डेटाबेस सेंट्रलाइज करण्याचा दृष्टिकोनाचा आम्ही प्रयत्न करतो आहे. धन्यवाद संतोष, तू आलास, आमच्याशी बातचीत केली. तुझ्या पुढच्या प्लॅनसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आयुष्य एखाद्या सामन्याप्रमाणे असं. संतोषच्या आयुष्याची मॅच संघर्षाशी होती. ही मॅच अजूनही संपले असं म्हणता येणार नाही. मात्र क्रिकेटमध्ये टेम्परामेंट आणि कन्सिस्टन्सी ही गरजेची असते. तसं नसेल तर क्रिकेटर सामना सोडास कारकिर्दीमध्ये देखील टिकू शकत नाही. संतोषने मात्र या चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर आपलं स्थान निर्माण केलं आहे. या मुलाखतीच्या सुरुवातीला मी मराठी माणसाबद्दल बोलताना म्हटलेलं होतं की त्याला व्यवसाय करता येत नाही असा आरोप केला जातो. पण ही मुलाखत ऐकल्यानंतर तुम्हीच विचार करा की असा आरोप कोणी करू शकेल का. धन्यवाद.